नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. चला आपण ब्लाऊजवरून माप कसे घ्यायचे ते आपण आता पाहणार आहोत. ब्लाऊजला व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे. आणि शोल्डर पासून तर कमरेपर्यंत असं आपल्याला पूर्ण उंची मोजायची आहे. आपली पूर्ण उंची आलेली आहे 13.5 इंच. त्याच्यात प्लस करायचे आहे 1.5 इंच. म्हणजे आपली पूर्ण उंची आली 15 इंच. तुमची जी येत असेल ती तुम्ही नोट करू शकता. आणि मागचा गळा पण मोजून घ्यायचा आहे. मागचा गळा येत आहे 11 इंच. आपल्या ब्लाऊजचं जे परफेक्ट माप असेल तेच लिहून घ्यायचे आहे. नंतर आपण माप काढतो तेव्हा कुठे काय वाढवायचं ते वाढवून घ्यायचं. पट्टी आहे 3 इंचाची. ही पट्टीचं माप पण लिहून घेतलं तरी चालेल आणि गळ्याचंच लिहिलं तरी चालेल. आता आपण छातीचं माप मोजणार आहे. छातीचं माप आलेलं आहे 13 इंच. आणि असं पण मोजू शकता. असं येत आहे 6.5 इंच, म्हणजे तेवढंच आलेलं आहे. आता आपल्याला पुढच्या गळाचं माप घ्यायचे आहे. पुढचा गळा आलेला आहे 6 इंच. आणि हुकपट्टी पण मोजून घेतली तरी चालेल. हुकपट्टी आहे 7.5 इंच. शोल्डर मोजायचे आहे. शोल्डर येत आहे 9 इंच. त्याच्यात 1 इंच मिळवायचे आहे, म्हणजे शिलाई मार्जिनसाठी. पूर्ण शोल्डर झाला 10 इंच. त्याचे निम्मे म्हणजे 5 इंचाचा आपला शोल्डर येणार जेव्हा आपण पेपर कटिंग करणार तेव्हा. बाहीची उंची आहे 2.5 इंच. आणि दंडघेर मोजायचे आहे. दंडघेर आहे 5.5 इंच. आणि मुंडा पण मुंडा मोजायचा आहे. मुंडा असं मोजायचे आहे. मुंडा आहे आपला 5 इंचाचा. आणि याला आर्महोल पण म्हणतात. आणि मुंडा पण. आर्महोलची गोलाई मोजून घ्यायची आहे. 6.25 इंच येत आहे आपली आर्महोलची गोलाई. आपलं ब्लाऊजवरून जे माप आहेत तेच लिहून घ्यायचं. आणि जेव्हा आपण पेपर कटिंग करतो तेव्हा किती वाढवायचं ते लिहायचं. त्याच्यात वाढवून घ्यायचं आहे. आपलं आता सगळं माप घेऊन झालेलं आहे. आता आपण कमरेचं माप घेणार आहोत.
कमरेचं माप असं व्यवस्थित मोजायचं आहे. कमरेचं माप आलेलं आहे. 24 इंच आपली कंबर आलेली आहे. आपलं सगळं माप घेऊन झालेलं आहे. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कुठे किती वाढवायचं काय ते आता पाहणार आहोत. पेपर कटिंग कसं करायचं, त्याच्यावर कोणतं माप किती वाढवायचं ते पाहणार आहोत पुढच्या व्हिडिओत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर नक्की करा आणि रोज नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.